नवापूर शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या आणि नागरिकांना आधुनिक विरंगुळ्याचे ठिकाण उपलब्ध करून देणाऱ्या अजित पवार नमो उद्यान या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ मंगलदास पार्क येथे उत्साहात पार पडला। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित यांच्या हस्ते श्रीफळ फोडून आणि भूमिपूजन करून कामाची सुरुवात करण्यात आली। यावेळी नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळी, बांधकाम सभापती भालचंद्र गावित, पाणी पुरवठा सभापती शरद पाटील, आरोग्य सभापती सौ मीनल अमृत लोहार, शहर अध्यक्ष मनोहर नगराळे, नगरसेविका संगीता देसले, नगरसेवक धर्मेश पाटील, सीए वतन अग्रवाल, शिरीष प्रजापत, मनोहर गावित, राजू आगळे, अविनाश वसावे, प्राध्यापक विजय पाटील, प्राध्यापक राजेंद्र पाठक, गोपाल उपासनी, दिलीप वळवी, सुधीर निकम, मनोहर चौधरी, भैया चौधरी, शीतल ठाकरे, प्रतिभा दीदी, रवींद्र महिरे, कैलास माळी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना भरतभाऊ गावित यांनी सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा अजित पवार यांच्या माध्यमातून या उद्यानासाठी तब्बल 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला। या निधीतून नवापूरमध्ये आधुनिक सुविधा, आकर्षक रचना, हिरवळ आणि नागरिकांसाठी आरामदायी वातावरण असलेले उद्यान उभारण्यात येणार आहे। हे उद्यान लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी विरंगुळा, व्यायाम आणि सामाजिक उपक्रमांचं केंद्र ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी देखील व्यक्त केला। शहराच्या विकासात हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याची भावना नागरिकांनी यावेळी व्यक्त केली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद सूर्यवंशी सर यांनी केलं। शिवाय हर हर महादेव नमः शिवाय। आज मंगलदास पार्क या ठिकाणी जे विघ्नहर्ता महादेव हनुमान मंदिर आहे त्या ठिकाणी आपण आज भगवंताच्या साक्षीने आणि या सर्व बंधू भगिनी आणि सर्व नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व सन्माननीय नगरसेवक बंधू भगिनी यांच्या उपस्थितीमध्ये आज नमो उद्यानाचं आपण भूमिपूजन केलेलं आहे। आणि या नमो उद्यानाला आपल्या नगरपालिकेमध्ये आपण सर्वांनी एकमताने, एकमुखाने, एक दिलाने ठराव केला होता आणि या नमो उद्यानाला आपण या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, सर्वांचे लाडके नेते, लोकनेते आदरणीय अजितदादा पवार नमो उद्यान असं आपण नामकरण केलेलं आहे। आणि या उद्यानाला जवळजवळ 99,96,000 रुपये या उद्यानाचा खर्च आहे। आणि या ठिकाणी हे सर्व नमो उद्यान सुशोभीकरण होणार आहे आणि याचं सर्व श्रेय आदरणीय या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना जातं। कारण त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहेत, या सर्वांना शासनातर्फे मुख्यमंत्रीच्या या निधीमधनं त्यांनी जवळजवळ 1 कोटीचा निधी हा प्रत्येक नगरपालिकेला नमो उद्यानासाठी दिला होता आणि तो नमो उद्यानाचा निधी हा आपल्या नगरपालिकेला मिळाला आणि नगरपालिकेच्या वतीने हे काम करत आहोत। तर नगरपालिकेच्या वतीने या नवापूर शहराच्या वतीने आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे सुद्धा शिवसेनेचे नेते त्यांचा आम्ही मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो। त्याचप्रमाणे या नमो उद्यानासाठी स्थानिक रहिवासी यांनी सुद्धा स्वतःहून या ठिकाणी आम्हाला सांगितलं की या ठिकाणी इतका मोठा परिसर आहे, स्वखर्चाने स्वनिधीतनं त्यांनी हे सर्व शंकर भगवानाची मूर्ती, गणपती रायाची मूर्ती, मातेची मूर्ती आणि हनुमान दादाची मूर्ती या ठिकाणी त्यांनी स्वतः बसवली, स्वतः सुशोभीकरण केलं। आणि या ठिकाणी आम्हालाही वाटलं की या ठिकाणी मोठा परिसर आहे, या ठिकाणी आपल्याला नमो उद्यान घेण्यासाठी काही हरकत नाही। आणि संबंधित नगरपालिकेनेही ठराव केला आणि ग्रामस्थांनीही या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। नगरपालिकेने हे काम चालू केलेलं आहे, चांगल्या पद्धतीचं, चांगल्या गुणवत्तेचं आणि चांगल्या दर्जाचं हे काम व्हायला पाहिजे। आणि आज आपल्या नवापूरकर वासियांना एक चांगलं बगीचा, एक चांगलं उद्यान येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। आदरणीय आमचे नेते चंद्रकांतजी रघुवंशी उर्फ चंदू भैया
यांनी जसं नंदुरबार नगरीमध्ये नमो उद्यान बांधलेलं आहे आणि ते ज्या पद्धतीने नमो उद्यान त्यांनी बांधलेलं आहे त्याच पद्धतीचं त्याच क्वालिटीचं काम या नवापूर नगरपालिकेमार्फत हे नमो उद्यान होणार आहेत हे या ठिकाणी आपल्याला स्पष्ट सांगू इच्छितो. परत शासनाचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आमच्या नेत्या आदरणीय सुनेत्राजी वहिनी साहेब यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो की त्यांनी इतका मोठा निधी जवळजवळ 1 कोटीचा निधी या उद्यानासाठी दिलेला आहे. म्हणून नागरिकांच्या वतीने आम्ही त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये हे नमो उद्यान संपूर्ण नवापूर वासियांसाठी खुलं होईल असं आश्वासित या ठिकाणी करतो. पण विनंती आहे की या ठिकाणी जेवढेही या पार्कमध्ये उपस्थित राहणारे माझे बंधू भगिनी आहे त्यांना विनंती आहे की आपल्या सहकार्याची गरज आहे. आपण सहकार्य 100% कराल आणि त्याच पद्धतीने कामसुद्धा चांगल्या पद्धतीनं आपण करून घ्याल अशी आपल्याकडनं एक आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. ओम नमः शिवाय. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज आहिरे, नवापूर, नाशिक.